नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. उन्हाळा पाहता सर्व मतदान केंद्रावर योग्य व्यवस्था करण्याचे निवडणूक विभागाचे निर्देश. जिल्ह्यात ऊन पावसाचा लपंडाव सुरू, अवकाळी पावसाच्या हजेरीने दिला दिलासा. निवडणूक कामाकरिता एसटी बसेस लावण्यात आल्याने प्रवाशांना बसणार याचा फटका. 21 व 22 एप्रिल रोजी पूर्व आकाशात विविध अंगी प्रकाश उत्सव, लाभ घेण्याचे खगोल शास्त्रज्ञांचे आवाहन. राष्ट्रवादीच्या शिवा मोहोड यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का. आता सविस्तर बातम्या. उन्हाची दाहकता पाहता सर्व मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच येणाऱ्या मतदारांना उन्हापासून बचाव होण्यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था करण्यात यावी. याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले. लोकसभा निवडणूक मतदानाला अवघे 4 दिवस उरले असून निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पोलीस विभागाचे निरीक्षक PR वेनमत्ती, निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रताप सिंह जाडोन, खर्च निरीक्षक B ज्योती किरण, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी B वैष्णवी, उपवन संरक्षक कुमार स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील तसेच निवडणूक अधिकारी परांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक खर्चाचा कामाचा आढावा घेत उमेदवारांच्या बँक खात्यांची माहिती घेतली. याचबरोबर मूर्तिजापूर, अकोट तसेच रिसोड या भागातील उमेदवारांच्या भरलेल्या फॉर्म व पेड न्यूजबाबत माहिती घेण्यात आली. अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून वातावरणात बदल झाला. आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्याचे तापमान वाढल्यामुळे नागरिक लाहीलाही झाले होते. वातावरणातील अचानक झालेल्या या बदलामुळे याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात आज सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लगावली. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऊन पावसाचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि विजेच्या कडकडाटासह मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. आज सकाळी विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा रिमझिम सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. सध्या गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अकोल्याचे तापमान 44 अंशावर पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. जिल्ह्याचे वाढत चाललेल्या तापमानातच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. जर जोरदार अवकाळी पाऊस आला तर पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या 2 दिवसापासून उन्हाच्या दाहकते सोबतच वादळी वारे वाहू लागल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत ऊन पावसाचा हा खेळ पाहता याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने 230 बसेसची मागणी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्या वतीने या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. याचा फटका मात्र प्रवाशांना बसणार आहे. लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना 6 विधानसभा मतदारसंघात 25 एप्रिल रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर परत त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात घेऊन येण्यासाठी 230 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 198 बस व 32 मिनी बसचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीच्या 1 दिवस आधी व निवडणुकीच्या दिवशी प्रवाशांची चांगलीच कोंडी होईल. वाहतुकीसाठी कमी साधन उपलब्ध राहणार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसेल. एकीकडे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बसेस जाणार असल्यामुळे तसेच 2 दिवस या बसेस या कामात व्यस्त राहणार असल्यामुळे याचा फटका एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
या संदर्भात एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. बसेस नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा अधिक प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो. ग्रामीण भागात जाणाऱ्या फेऱ्या कमी करण्यात आल्याची चर्चा होत आहे. आकाशात सूर्य विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे सरकताना आपले तापमानाचे नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात घडून येणारे बदल दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत. 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र साजरा केला जातो. आता याच दिवशी म्हणजे 21 व 22 एप्रिल रोजी पूर्व आकाशात विविध रंगी प्रकाश उत्सव स्वरमंडल तारका समूहातून उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. रणरणत्या उन्हाचा ताप कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी ग्रह तारे आपल्या सोबतीला येऊन काहीसा दिलासा देतात. अशाच प्रकारचा विविधरंगी प्रकाश उत्सव स्वरमंडळ तारका समूहातून दिनांक 21 व 22 रोजी पूर्व आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. त्याचा आनंद घेण्याचे आवाहन खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे. उल्का स्वरूपात तुटणाऱ्या ताऱ्यांचा हा प्रकाश नजारा दर तासी सुमारे 20 या प्रमाणात रात्री 11 नंतर पूर्व क्षितिजावर सुरू होऊन पहाटे आकाश मध्याशी असताना त्यांचा वेग वाढलेला असेल आणि पश्चिमेस चंद्रास्त झाल्याने या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. नेहमी रात्रीच्या वेळी उत्तर दिशा दर्शविणारा ध्रुवतारा हा आपण अढळ मानत असलो तरी सुमारे 26,000 वर्षात वेगवेगळ्या वेळी बदलणारे ध्रुवतारे उत्तर आकाशात पाहता येतात. हा अनोखा प्रकाश नजारा स्वरमंडळ तारका समूहातील अभिजित तारा तो सुमारे 12,000 वर्षांनी होणारा ध्रुवतारा आपणास बघता येईल. ग्रहताऱ्यांच्या सोबतीला एखाद्या वेळेला उल्का आपल्याला तुटताना दिसतात. आपण त्यांना तारा तुटलं असं म्हणतो, परंतु तारेचा आणि या उल्क्याचा काहीही संबंध नसतो. तर काही वस्तू कण हे लघुग्रहाचे, धूमकेतूचे आणि काही तुकड्यांच्या स्वरूपात जे काही आकाशात फिरत असतात, ज्यावेळेला आपली पृथ्वी फिरताना त्यांच्या जवळ येते त्यावेळेला ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढल्या जातात आणि वातावरणात पेट घेतात आणि आपल्याला विविध रंगी उल्का आपल्याला तुटताना दिसतात. असाच एक अतिशय सुंदर नजारा उन्हाळ्यातील दिवाळी या स्वरूपात स्वरमंडळ नावाचं जे नक्षत्र आहे, जे सध्या पूर्व आकाशात साधारण 11 नंतर आपल्याला दिसेल आणि त्या तारका समूहातून आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या विविध उल्का तुटताना दिसतील. असा हा आनंद वेगवेगळ्या रंगात सुद्धा आपल्याला घेता येते. या उल्कांमधील जे घटक असतात त्या खनिजांच्या वेगवेगळ्या रंगाच्या स्वरूपात आपल्याला हा प्रकाशाचा उत्सव अतिशय चांगल्यापैकी पाहता येतो आणि याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवा मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जय महाराष्ट्र करीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. अमरावती येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवा मोहोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केल्याने अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवा मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत वादविवादाची कारणे देत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपला राजीनामा सादर केला होता. त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. आज अमरावती येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. अमरावती येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवा मोहोळ हे अकोल्यातील युवा कार्यकर्ते असून त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी दिलेल्या अपमानजनक वागणुकीमुळे शिवा मोहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे महाविकास आघाडीला कितपत फायदा होतो हे आगामी काळात समजणार आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवा मोहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अकोला शहरातील जठारपेठ परिसरातील दिवेकर वाचनालयात काँग्रेसचे युवक नेते निखिलेश दिवेकर यांच्या वतीने संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी गुलाबराव गावंडे यांनी उपस्थित मतदारांना डॉक्टर अभय पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उच्च शिक्षित उमेदवार व वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना रामदासपेठ परिसरातून मताधिक्य देऊन संसदेत अकोल्याच्या या कर्तबगार शिलेदारास पाठविण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे प्रदेश पदाधिकारी गुलाबराव गावंडे यांनी केले.
माजी महापौर तथा काँग्रेसचे युवक नेते निखिलेश दिवेकर यांनी साकार केलेल्या प्रचारसभेत गुलाबराव गावंडे आपले आवाहन करीत होते. जठारपेठ परिसरातील दिवेकर वाचनालयात डॉक्टर अभय पाटील यांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी माजी आमदार गजानन दाळुगुरुजी, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, राष्ट्रवादीचे देवानंद टाले, दीपक ठाकूर, अजय चव्हाण आदी उपस्थित होते. डॉक्टर अभय पाटील अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वोत्तम उमेदवार असून मतदारसंघात नवा बदल व विकासाची नवी पहाट म्हणून डॉक्टर अभय पाटील यांना मोठ्या आनंदाने निवडून देऊन महानगरातील खोळंबलेल्या विकासास नवचालना देऊन नवा इतिहास घडविण्याचे आवाहन गुलाबराव गावंडे यांनी केले. यावेळी माजी आमदार दाळुगुरुजी यांनीही आपले विचार व्यक्त करीत रामदासपेठ, जटारपेठ या सुसंस्कृत भागातील मतदार हा सुजाण असून त्याला विकासाची जाणीव आहे. या दृष्टीने आता मतदार नव्या दमाचे कल्पक असे डॉक्टर अभय पाटील यांना मोठ्या बहुमताने निवडून देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. प्रास्ताविक माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी करून हा परिसर माजी राज्यमंत्री व या परिसराचे विकासाचे शिल्पकार म्हटले जाणारे स्वर्गीय अरुण दिवेकर यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या विकास कामाचे व कार्यक्षम कार्यपद्धतीची जाणीव अकोलेकर नागरिकांना असून डॉक्टर अभय पाटील यांना घराघरातून भरघोस मते मिळवण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निखिलेश दिवेकर यांनी देऊन प्रचार अभियानाची माहिती दिली. आपल्या मनोगतात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी विकासाच्या संदर्भातील आपले धोरण स्पष्ट करीत हे धोरण प्रत्यक्ष रुजवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. संचालन कपिल रावदेव यांनी तर आभार मनीष मिश्रा यांनी मानलेत. यावेळी महादेव मोदगे, लहू रोडे, दिनेश खोब्रागडे, मिलिंद सातव, अमोघ कुलकर्णी, अमोल काळे समवेत जठारपेठ, रामदासपेठ परिसरातील मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी जैन बांधवांनी स्वागत केले. जियो और जीने दो, जुडो और जुडाओ या घोषणेसह रिसोड शहरात दिनांक 21 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पालखीवर सजवलेल्या महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. रिसोड शहरातील भगवान महावीर मंदिरातून निघालेली मिरवणूक मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात पोहोचली. या ठिकाणी अभिषेक करण्यात आला. ही मिरवणूक अष्टभुजा देवी आसन गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, नवीन सराफा लाईन, चांदणी चौक, जुनी सराफा लाईन मार्गे मिरवणूक जैन मंदिरात पोहोचली व तेथे अभिषेक झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी मिरवणुकीत जैन धर्मातील सर्व पुरुषांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भक्तिगीते आणि देशभक्तीपर गीतांवर भाविक नाचताना दिसत होते. यावेळी महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला. अकोला शहरात हनुमान जयंती उत्सव मंगळवारी साजरी करण्यात येत असून त्या अनुषंगाने शहरातील हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच जयंती उत्सवाकरिता मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याशिवाय विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. अकोला शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून मंदिरांना सजविण्यात येत आहे. मंगळवार 23 एप्रिल रोजी साजरी होणारी हनुमान जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी हनुमान मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या साफसफाईचे काम सुरू आहे. अकोला शहरातील पुरातन तपे हनुमान मंदिर तसेच विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात उत्सव साजरा केला जाणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिर असणाऱ्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच शहरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसासोबतच सुंदरकांड पठण आयोजित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या उरळ बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा
व शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। काल या सप्ताहाचा समारोप भव्य महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या उरळ बुद्रुक येथील जागृत हरिहर महादेव मंदिर येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात येते। यावर्षी सुद्धा भागवत कथा तसेच शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वेदांतचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या अमृततुल्यवाणीतून सदर सप्ताह पार पडला। यावेळी हरिभक्तपरायण गणेश महाराज बावस्कर यांनी शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती। या पक्षात समारोपीय कथा वाचनाच्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण गावातून टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथाची अत्यंत भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी उरळ बुद्रुक, झुरळ बुद्रुक, उरळ खुर्द, झुरळ खुर्द, टाकळी, सावरपाटी, मोरगाव, मोरझाडी, अंतरी, मलकापूर, कळंबा, कसुरा, मनारखेड या गावातील तरुण वारकरी मंडळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। उन्हाळा पाहता सर्व मतदान केंद्रावर योग्य व्यवस्था करण्याचे निवडणूक विभागाचे निर्देश। जिल्ह्यात ऊन पावसाचा लपंडाव सुरू, अवकाळी पावसाच्या हजेरीने दिला दिलासा। निवडणूक कामाकरिता ST बसेस लावण्यात आल्याने प्रवाशांना बसणार याचा फटका। 21 व 22 एप्रिल रोजी पूर्व आकाशात विविध अंगी प्रकाश उत्सव, लाभ घेण्याचे खगोल शास्त्रज्ञांचे आवाहन। राष्ट्रवादीच्या शिवा मोहोड यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।